नमस्कार. तर आज आपण रेसिपी न बनवता मी गंगागीर महाराजांचा सप्ताह जो आहे 179वा सप्ताह आहे. हा धनगरवाडीमध्ये हा सप्ताह आहे. तर आम्ही सप्त्यासाठी निघालो आहोत आणि तुम्हाला मी पूर्ण सप्ताह कशाप्रकारे आहे हे सर्व काही दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज सर्व फॅमिली आम्ही सप्त्यासाठी निघालो आहोत आणि त्यावेळी आम्ही गाडी जी आहे ती पार्किंगला लावलीत आणि 2 किलोमीटर पार्किंग आहे. तर तिसरा दिवस आहे त्यामुळं गर्दी पण भरपूर आहे. त्यामुळं पार्किंगला गाडी काही मध्ये नेऊन देत नाही. त्यामुळं 2 किलोमीटर आम्ही पार्किंगला लावलेली आहे गाडी आणि पायी जाणार आहे. तर काही नाही, सर्वजण असल्यामुळं मजा येते पायी चालायला सुद्धा. तर सर्वजणी आम्ही 9 जणी आम्ही आलेलो आहोत छान असा सप्ताह बघण्यासाठी. तर सप्त्यामध्ये आमटी भाकरी खूप छान लागते. तर तीसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. तर मस्त मज्जा करेल, गप्पा मारत मारत आम्ही सप्त्याला चाललेलो आहे. तर आपल्याला सर्व काही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर स्टॉल आहे बघा, मस्त असे स्टॉल सर्व मांडलेले आहेत. तर लहान मुलांच्या खेळण्या वगैरे सर्व या व्हिडिओमध्ये मी कॅच केलेला आहे आणि तुम्हाला मी सर्वच काही दाखवणार आहे. तर दरवर्षी सप्ताह गंगागीर महाराजांच्या कुठल्या ना कुठल्या गावाला असतोच. तर ह्या वर्षी खूपच जवळ असा असल्यामुळं आम्ही ह्या सप्त्याला गेलेलो आहेत आणि 1-2 वर्षापूर्वीसुद्धा खूप जवळच असा हा सप्ताह होता. त्यावेळेसुद्धा मी गेलेलो होतो. तरीसुद्धा आज तिसरा दिवस असला सप्त्याचा तरी खूप अशी गर्दी आहे आणि भरपूर पब्लिकसुद्धा भरपूर आहे. तर एंट्रन्सवर सर्व काही बॅनर लावलेले आहेत. तर रामगिरी महाराज, महंत रामगिरी महाराज यांचंसुद्धा बॅनर लावलेले आहेत आणि आपल्याला कुठून जायचं हे लगेच लक्षात येतं. तर रस्त्यावर लगेचच त्यांची बॅनर लावलेली आहेत, त्यामुळं आपल्याला कुठे वळायचं आणि कुठे नाही हे लगेच लक्षात येतं. तर पोलिसांच्यासुद्धा गाड्या आहेत, कारण जर म्हणजे व्यवस्थित गाडी पार्किंग वगैरे लावण्यासाठी किंवा तसं सप्त्यात काही गोंधळ होत नाही. पण काही पार्किंग वगैरे जर लावायची असेल तर त्यासाठी सुद्धा पोलीस येथे आलेले आहेत आणि गर्दी झाल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा आहेत. तर खूप मोठा असा परिसर आहे की आपल्याला भरपूर म्हणजे गाड्या वगैरे सर्व लावायला जागा आहेत, बसायलासुद्धा भरपूर अशा जागा आहेत आणि त्यांनी खूप छान असं नियोजन केलेलं आहे. तर बघा तुम्ही, बससुद्धा आलेल्या आहे. तर इथं वैद्यकीय सेवासुद्धा आहे आणि इथे रक्तदानाचं सुद्धा शिबिर आहे. तर रक्तदानसुद्धा, तर इथे गंगागीर महाराज आणि यांचे फोटो वगैरे सर्व काही लावलेले आहेत. तर इथे दर्शनासाठी मी या मंडपमध्ये आलेले आहेत. तर याने खूप छान अशी सुविधा केलेली आहे. तर पाऊस वगैरे काहीही लागत नाही. सुरुवातीला आम्ही गेलो आहे रामगिरी महाराजांचं सुद्धा दर्शन घ्यायचं आहे. तर अगोदर इथे जो ध्वज आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे आणि एका साईडला चपला काढून ध्वजाचं आम्ही दर्शन घेतो आहे. तर मी तुम्हाला ध्वज संपूर्ण दाखवते की कशा पद्धतीने ध्वज आहे. तर तुळससुद्धा आहे तिथे. तर मस्त दर्शन घेऊन होमामध्ये नारळ वगैरे टाकले जातात आणि छान असं दर्शन आम्ही इथे घेतलेलं आहे. आणि नंतर खूप मोठी लाईन होती रामगिरी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, खूप मोठी लाईन होती. तर लाईनीला आम्ही लागलेलो आहेत. तर त्यांची एका साईडला बघा तुम्ही किती मोठी अशी लाईन आहे आणि पोलीससुद्धा आहे. तर इथे सर्व सुविधा एकदम छान अशा केलेल्या आहेत ह्या गावकऱ्यांनी. आणि आता दर्शनासाठी लाईन आहे. तर आमचं दर्शनसुद्धा झालं आहे, झटपट झालं आहेत. 15 ते 20 मिनटं दर्शनासाठी लागलेली आहे. तर रामगिरी महाराज जे ते बसलेले आहेत, नेमकी आम्ही गेलो त्यावेळेसच त्यांनी दर्शन देण्यासाठी सुरुवात केली होती. तर हा सर्व आमच्या सर्वजणींचा फोटो आहे. आम्ही बाहेर येऊन फोटोसुद्धा काढला आणि हे आपल्याला एंट्रन्स बोर्ड आहे. तर आम्ही पुन्हा एकदा मध्ये जाऊन दर्शन घेणार आहेत. तर पुन्हा इथे आम्ही म्हणजे एवढी गर्दी नाही आहे दर्शनासाठी. तर आपल्याला यामध्ये वारकरी जे आहेत त्यांची दर्शन घ्यायची आहेत.
तर हे जे आहेत हे वीणा वाजवतात, यांचं आम्ही दर्शन घेणार आहेत. आणि तर छान अशी रांगोळी बघा तुम्ही, किती छान रांगोळी यांनी काढलेली आहे. सद्गुरू श्री गंगागीर महाराजांचा हरिनाम सप्ताह धनगरवाडी व पंचक्रोशीत. तर हर्षदा हिने रांगोळी जी काढली अगदी सुंदर आणि अप्रतिम अशी छान रांगोळी काढलेली आहे. तर सर्व जे महाराज आहे त्यांचं आपण दर्शन घेतलेले आहेत. तर आता आम्ही निघालो आहेत महाप्रसाद घेण्यासाठी. तर छान अशी महाप्रसाद आहे इथे. तर सर्व गावावरनं भाकरी चपात्या येतात आणि आमटी जी आहे ती इथे बनवली जाते. खूप छान अशी आमटी ही लागते. नक्की तुम्ही मिस करू नका आणि नक्की 7 दिवस सप्ताह असतो. नक्की ह्या सप्त्याची आमटी नक्की तुम्ही खासुद्धा, आवडेलसुद्धा तुम्हाला. तर बघा भरपूर अशा कॅरेट भरून ही जी लोक आहेत ती वाढतायत आमटी आणि भाकरी. तर हे बघा ताटात एक एक डिश आणलेली होती आम्ही, त्यामध्येच आमटी भाकरी खाल्ली आहेत. तर या पद्धतीने भरपूर अशा पंक्ती बसलेल्या होत्या आणि दिवसभर पंक्ती याच्या चाललेल्या असतात. आणि आमटी जी आहे ती टँकरने भरपूर असा मोठे खूप टँकर भरून आलेले असतात, बनवतात ती. आणि आता मस्त आमटी भाकरी खाऊन झालेली आहे. तर आम्ही आता पुन्हा चाललो आहेत रोडनी. तर भाकरीचे जे गाड्या येतात त्या गाड्यांना अशा प्रकारे लावलेला असतो, एक झेंडा लावलेला असतो आणि एक नारळाची फांदी लावलेली असते. तर त्यामध्ये भाकरी येतात. तर सर्व बघा तुम्ही किती ट्रॅक्टर आणि टेम्पोसुद्धा भरून आलेले असतात भाकरीने. तर आता आम्हाला आता जायचं आहे तर कृषी प्रदर्शनाकडे. तर रस्त्याने थोडीशी आहेत काही स्टॉल, तर काही वाटलं तर घेऊयात. तर माझ्या मुलीला खूप आवडतात अननस, तर आम्ही आता अननस घेणार आहेत. तर छान असं अननस भेटलेलं आहेत आम्हाला इथे, छान होतं, फ्रेश पण होतं. तर घेतले आहेत मी, खूप छान लागलेलं सुद्धा आहे. आणि तर त्याच्या ज्या खापा आहेत त्यासुद्धा 20ला 3 ते देत होते. तर या असं छान बघून आम्ही घेतलेलं आहे. तर अननस आता घेऊन झाले आहेत आणि पुढे खूप असे स्टॉल मांडलेले होते पोळपाटाचे. तर सर्वजणींना पोळपाट घ्यायची होती, पण इथे काही सौदा जमेनाच आमचा पोळपाट घेण्यासाठी. तर मग म्हटलं पुढे जाऊयात, भरपूर दुकाने आहेत आणि आपल्याला कृषी प्रदर्शनसुद्धा बघायचं आहे. तर ती कुठे हातात घेऊन फिरणार आहेत, म्हणून अगोदर कृषी प्रदर्शन बघून घेऊयात आणि मग पोळपाट घेऊयात असं ठरलं आमचं. आणि मग पुढे पुढे भरपूर अशी स्टॉल होते की तिथे पोळपाट होती आणि भाकरी करण्यासाठी सुद्धा ते काठवड्या ज्या असतात त्यासुद्धा भरपूर अशा होतात. पण अगोदर आपण कृषी प्रदर्शन बघून घेऊयात असं म्हटलं मी. आणि पोळपाट घेऊन कुठे एवढ्या लांब चालणार आहेत, त्यामुळं पोळपाट कॅन्सल केलेत आणि मग कृषी प्रदर्शनमध्ये गेलो. तर भरपूर गर्दी होती कृषी प्रदर्शनमध्ये. 30 रुपये तिकीट होतं. तर ह्याचं तिकीट मी 30 रुपये काढलं आणि आम्ही सर्वजणी बघण्यासाठी गेलो. तर भरपूर असे शेतीची अवजारे होती. तर घास कापण्याचं यंत्र, ट्रॅक्टरची अवजारे सर्व अशी होती. आणि हे नर्सरीसुद्धा येथे आहेत. तर नारळाची झाडे वगैरे भरपूर अशी फुलांची सुद्धा झाडे होती. सर्व मस्त असं बघून घेतलं. आपल्याला जे घ्यायचं आहे ते घ्यायचं आणि नसेल घ्यायचं तरी आपण नुसतं बघणार आहे.
तर या पद्धतीने बघा मस्त छोटा ट्रॅक्टर वगैरे बागामध्ये वापरतात तो ट्रॅक्टरसुद्धा आहे. सर्व शेतीचे अवजारे ब्लोअर वगैरे सुद्धा आहे आणि सर्व बागात वापरले जातात ती छोटी ट्रॅक्टर आहेत. तर शेतीकऱ्यांसाठी जेवढे अवजारे लागतात ती सर्वच होती इथे आणि स्कूटीसुद्धा होती. छान अशी स्कूटी होती. तर बघा संपूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे. ही मुलगी गाडीवर बसलेली आहे, फोटो काढा म्हणते आहेत माझी, फक्त गाडीवर बसली आहे ती. आणि त्यानंतर आम्ही पुढे पुढे गेलो. इतकं गरम होत होतं, यामध्ये पाऊस झालेला होता त्यामुळे मध्ये खूप गरम होतं आणि गर्दीसुद्धा खूप होती त्यामुळे अजूनच गरम होत होतं. तर शेतकऱ्यांना जितके हवे असेल ते जितक्यांना स्टॉल मांडायचे तितक्यांना इथे मांडून दिलेले आहेत, कारण भरपूर अशी दुकाने होती. तर फोर व्हीलरसुद्धा बघा तुम्ही विकायला आलेले आहेत. तर मस्तच होतं. तर यामध्ये आपल्याला तर त्या बियाणाची त्याने आम्हाला संपूर्ण माहिती सांगितली. आणि यानंतर इथे सर्व काही बियाणे होती, आंबट चुका भरपूर अशी बियाणे होती, तर ती काही आम्ही घेतली नाहीत. त्यानंतर इथे झुरळांचा माशांचा वगैरे स्प्रे होता. उंदीर यांचा स्प्रे 200 रुपयाला एक स्प्रे होता. त्यानंतर बघा तुम्ही दरवाजेसुद्धा इथे विकायला आलेले होते आणि डोळे तपासणीसुद्धा इथे करून चष्मा देत होते. तर इथे मेडिकल फिटनेससाठी या खुर्चीवर बसून त्यांनी ते मशीन लावलेलं होतं. तर खुर्चीलाच लावलेलं होतं. अगदी 2 मिनटं हा बसला आणि लगेच उठला. कांदा, वांगे आणि कारले अशी सर्वच काही बियाणे इथे होती. तर आता पुढे बघूयात की इलेक्ट्रॉनिक्सची जे आहे ती सुद्धा इथे होती. तर ज्युसरसुद्धा होतं. तर मी मागच्या सप्त्यात ज्युसर घेतलेलं होतं त्यामुळे ज्युसर काही मी बघितलं नाही. तर इथे बियाणेच भरपूर होते, दोडक्याची वगैरे, टॅमॅटो, भेंडी आणि मकाची सुद्धा होती. त्यानंतर एक हे मॅजिक बुक आहे. मॅजिक बुक झाल्यानंतर आम्ही ते घेवड्याचं बी जे आहे ते घेतलं आणि पुन्हा पुढे निघालो. तर भरपूर अशी बारीक बिस्किटची स्टॉल वगैरे लागलेली होती. आणि इथे एक लोशनसुद्धा होतं ज्याने मळ निघतो म्हणे, ते सुद्धा होतं. हळद होती आणि घरगुती हळद होती. त्यानंतर ही मसाले, शांबी मसाले होते, ते शांबी मसालेवाल्यांचा एक स्टॉल लागलेला होता ते होते. त्यानंतर अगरबत्ती आणि भरपूर अशी गोळ्या वगैरे, म्हणजे लेमन गोळ्या आपण खातो त्या सर्व काही यामध्ये होत्या. पेढे. तर आता जवळपास सर्व काही बघून झालेले आहेत आणि आता शेवट आपण ज्यावेळेस निघणार, तर शेवट शर्ट आपण बघणार आहे. तर याचं 10 रुपये तिकीट आहे. तर हा कसा आहे तर हा जो सरडा आहे हा 5 फुटाचा आहे आणि ते जो खातो तो संपूर्ण असा शाकाहारी आहे असे हे लोक सांगतात. तर आम्ही याचं पालनपोषण जे केलेलं आहे ते शाकाहारी करून, आणि हा काटेरीसुद्धा आहे हे त्यांनी सांगितलेलं होतं यामध्ये. तर बघितलं आहे आम्ही तो सुद्धा आणि खूप छान आहे, आकर्षक आहे बघण्यासाठी. तर हा लाल भोपळा, काकडी वगैरे असं खातो आणि खूप छोटी-छोटी सरडे असतात. पण हा जो सरडा आहे हा खूप मोठा आहे. तर नक्की तुम्ही जर कृषी प्रदर्शन बघायला गेलात तर नक्की हा सरडा बघा. तर याचा व्हिडिओ मी काढून आणलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. थोडासा आपण हा व्हिडिओ जो आहे तो अशा पद्धतीने काढलेला आहे.
तर आता आपण निघालो आहेत कृषी प्रदर्शनातून बाहेर आणि बाहेरच्या दिशेने निघालो आहेत. तर पोळपाट घेतला आहेत आमच्या वहिनीने. तर सर्वजणींनी पोळपाट घेतलेत 250-250 रुपयाला. सर्वांनी पोळपाट घेतलेत आणि आता आम्ही घरी निघालो. तर घरी निघताना आम्ही खंडोबाचं दर्शन घेतलं. तर वाकडे येथे खंडोबाला आम्ही आलेलो होतो. तिथे भक्त निवास आणि खूप छान असं जागृत स्थान आहे हे वाकडी खंडोबाचं. तर जवळच आहे, त्यामुळे याचंसुद्धा दर्शन नक्की तुम्ही करा. आणि बघा तुम्ही, तर सप्त्यामुळे या वाकडीच्या खंडोबालासुद्धा खूपच गर्दी, लाईनमध्ये दर्शन आम्ही घेतलेले आहेत. तर यालासुद्धा गर्दी आहे. तर लाईनीत उभं राहून आम्ही याचं दर्शन घेणार आहे. तर तुम्हाला मी खंडोबासुद्धा दाखवते, तुमचंसुद्धा माझ्यासोबत दर्शन होईल खंडोबाचं. तर आपल्याला शिर्डीलासुद्धा आम्हाला जायचं आहे. तर त्यासाठी आम्ही खंडोबाचं दर्शन पटपट घेऊन लगेचच शिर्डीलासुद्धा जाणार आहेत. पण शिर्डीचा काही मी व्हिडिओ केलेला नाही आहे, त्यामुळं फक्त मी तुम्हाला खंडोबाचं व्हिडिओ दाखवणार आहे. तर इथे छान अशी पिंडीची सुद्धा रांगोळी फुलांनी काढलेली होती, तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर खंडोबाच्या मौल्यवान वस्तू या काचेच्या पेटीमध्ये त्यांनी छान अशा ठेवलेल्या आहेत. तर त्याचासुद्धा मी थोडासा व्हिडिओ काढलेला आहे. आणि आता आपण खंडोबाचं दर्शन घेऊयात. तर खंडोबाच्या पादुका आहेत समोर आणि बघा तुम्ही किती छान खंडोबा आहे. आणि याचं दर्शन आम्ही सर्वांनी घेतलेलं आहे. आणि हा सप्ताहाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. बाय.